हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या यात्रा सीझन चालू आहे आणि कोयना भागातील सगळ्यात मोठी यात्रा जिथे भरते तिथे आपण आहे, म्हणजेच हुंबर्डी या गावात आहे. हुंबर्डी गावात एकूण 4 गावांची मिळून ही यात्रा भरते. देशमुखवाडी, पिराजीची वाडी, हुंबर्डी, कामरगाव अशा 4 गावांची मिळून यात्रा असते. ही खूप मोठी यात्रा असते कोयना भागातील. आणि इथे आज यात्रेचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आज देव आणणे, त्याचबरोबर देवाचा अभिषेक आणि संध्याकाळी देवाचा गोंधळ असतो. गोंधळ झाल्यानंतर आज ऑर्केस्ट्रा तुफान आहे आणि हा एक करमणुकीचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जी भर यात्रा असते त्या दिवशी पालखीची भव्य अशी मिरवणूक निघते आणि एक सुंदर पालखी नृत्य आपल्याला या हुंबर्डी गावात बघायला मिळते आणि ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तसेच कोयना भागातील जेवढ्या यात्रा आहेत तेवढ्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सुंदर व्हिडिओला.
विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिकराय नमः हातोडादा हरिपटराय नमः नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः गणपति परमात्मा देवता देविकाय तन्नोमि प्राणाय नमः ओम भूः महाकामेश्वर ओम महाकामेश्वर ओम तस्य द्वैतं भगवते धीमहि प्रचोदयात् ओम अपज्योतिरसंप्रकटमस्वरम् ओम श्रीमन्महागणाधिपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः तुमची कुलदेवताभ्यो नमः वास्तु तेषां मंगलं येषां अभ्यस्तु भगवान् मंगलाय तन्महि तदेव सुदिनं सदैव तारकं चन्द्रमलं सदैव विद्यावनं दैवं तदेव लक्ष्मीपते दीर्घस्मरामि बाबू कृष्ण विष्णु हरी मधुसूदन देवी अजिता वामना दशरथ नंदना जीवा पुंडरीक वरदे इकडे जा नाही सन्या चालू कर चालू कर येऊ दे जिलेबी खालेले सनी नाव घे की सनी नाव घे भाजीत भाजी मेथीची दिव्या माझ्या प्रीती. अरे वा वा मेथीची भाजीच नाही वाटणीची हो. तर देवाचा अभिषेक झाल्यानंतर अशा प्रकारे मंदिराच्या समोर अशी महाप्रसादाची व्यवस्था केली आणि सगळी ग्रामस्थ मिळून महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. तर हा आपला भाव आला आहे मुंबईतनं आला आहे स्पेशली. सूर्या भावा काय मांडगुळ आणि हा ऋषी भाऊ अरे जेवाय वाढ रे काय दिसतंय का उभं राहिला मगापासून बघतोय तो कोपऱ्यात उभा आहेस. पण आता जेवायला बसलोय. माझ्यासोबत ऋषी आहे आणि आमचे सगळे मित्रमंडळी आहे. हे सूर्या कुठं आहेस? जेव जेव पोटभर जेव. तर आपण आता आपल्या यात्रेची रूपरेषा आणि यात्रा नक्की कशी भरते याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. आम्हाला थोडक्यात आपल्या यात्रेबद्दल माहिती सांगा. ही यात्रा ही मानादेवीची 3 गावची ही यात्रा आहे. उंबरई, पिराजीची वाडी, कांबरगाव, देशमुखवाडी. हिची सुरुवात जी आपण महिन्यापूर्वी देव घालवतो पारदीला. पारदीला देव घालवणे म्हणजे काय हे महत्त्वाचा विषय आहे. तर देव शिकारीला जातात. ते शिकारीला घालवल्याच्या नंतर 15 दिवसानंतर ते पोटगीला घेऊन येतो. पोटगीला ते जे काय त्यांचं धान्य कमी पडतं ते परत पुन्हा घेऊन पुन्हा 15 दिवसांनी परत जातात. 15 दिवसानंतर ते देव गोंधळाला आपण आणतो आणि गोंधळाची विधी तिथपासून ही यात्रेची सुरुवात होते. एकदा गोंधळ झाला की मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मग मिरवणुकीचा करमणुकीचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुन्हा सकाळी जे आपला चौकाचा मेन विषय असतो तर ते चौक मढला जातो सकाळी. त्याच्यानंतर पुन्हा ढोल ताशाच्या गजरात पालखीची मिरवणूक ती करून घेतात. त्यानंतर मग सर्व दर्शनाची वेळ असते ती सकाळपासून चालू केलेलीच असते आणि मग सर्व भाविक त्याचा लाभ घेतात. आणि नंतर संध्याकाळी यात्रा झाल्याच्या नंतर जो चौकाचा विषय असतो तो चौकाचा जे चौकाला बळी दिला जातो आणि चौकाचा बळी झाल्याच्या नंतर जे काही यात्रेचं सुरुवात झाली तसा त्याचा शेवट होतो. सुनील दा आज आपल्या यात्रेनिमित्त काय स्पेशल कार्यक्रम आहेत? देवाचा गोंधळ आहे. गोंधळ झाल्यानंतर विशेष काय आहे? विशेष ऑर्केस्ट्रा तुफान आहे. तुफान ऑर्केस्ट्रा आहे. तरी
खास मुंबईवरून आमचा ह्यो मित्र आलाय कल्पेश देसाई आणि आता संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असल्यामुळे इथं थोडंसं बैठक व्यवस्थेचं नियोजन करतोय. ऋषी पण दमला विचार काम करून करून. हे अशा लहान मुलांची मदत लागते. खास आपला भाव आलाय मुंबईवरून पताका लावायला आलाय यात्रेच्या पताका लावाय. हे बघा हे सूरज हे भावा काय कसलं पताका लावते पोरग. आत्ता खाली कोयनेत गेलाय 2 तासानं आलाय बाइंडिंग वायर घेऊन. पण छान काम करतोय. आणि बाइंडिंग वायर आणायला गेला होता निव्वळ 2 तास बाइंडिंग वायर आणायला घालवलेत आणि त्या हिशोबाने काम तुम्ही चांगलं करताय. खूप चांगलं भाव आपला एकदम स्पेशल यात्रेसाठी पताका लावायला आलाय. तसंच एकदम यात्रेची तयारी म्हणली की सगळी तुटून पडते. काय बांधली नाही चिडू नको रे नुसतं बघावं तेव्हा चिडत असतो रे. अरे किती सारखं काय चिडतो लहान पोरांवर. संध्याकाळी काय कार्यक्रम कुठला आहे बाबा संध्याकाळी. स्टेजवर या. होय का यात्रेसाठी रात्रंदिवस पोरग काम करते भाऊ आपला. होय या किती दिवस झाले तुम्ही तयारी करताय आधीपासून. 21 दिवस तयारी करत आहेत. आणि स्पेशल काय स्पेशल आज ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रा कुठला ऑर्केस्ट्रा आहे. तुफान. ओ हो हे बघा हा आपला एक भाऊ एक आहे आशिष. खास मुंबईवरून सकाळी आलाय. म्हणलं नाही यात्रेची तयारी करायची म्हणलं 1 दिवस आधी आला पाहिजे आहे का नाही. सुनील वरती गे रे बाबा. ओ सॉरी डिस्टर्ब केलं काय. आपल्या महाराष्ट्रात ज्या ऑर्केस्ट्राने धुमाकूळ घातलाय ऑर्केस्ट्रा तुफान तो आज आपल्या इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तरी सर्वांनी तुफान गर्दी करायची आहे. तुफान गर्दी करायची. मानेदेवीच्या यात्रेला सर्वांनी आपल्या ओ सर ऑर्केस्ट्रा किती वाजता चालू होणार आहे. ऑर्केस्ट्रा ठीक संध्याकाळी 10 वाजता चालू होणार आहे. त्याच्यात आपल्या देवीचा गुरुजय होणार आहे 8 वाजता चालू होणार आहे. सर्वांनी नक्की या. बाबा आपल्या यात्रेसाठी थीम काय असणार आहे. येल्लो कुर्ता. होय तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की येल्लो कलरचा कुर्ता आपल्या यात्रेसाठी थीम असणार आहे. आणि शक्यतो करून येल्लो कुर्ता घालून येण्याची कृपा करावी. जर मिळाला नाही तर ऑप्शन म्हणून तुम्ही व्हाईट कलरचा वगैरे यूज करू शकता. पण शक्यतो कंपल्सरीज का सुनील दादा म्हणतात की कंपल्सरीज. बरं ठीक आहे. हो सर काय म्हणतात. मंडळाचे जे मेन कार्यकर्ते आहेत वैभवजी देशमुख यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी थोडासा कॅमेऱ्यातून वेळ साईडला काढून इथं काम करायला पण आम्हाला मदत करायची आहे. सगळ्यात महत्वाचं बोललात बाबा तू. मोठं योगदान द्यावं असं प्रत्येक मुलाला वाटतं. तुम्ही ते द्याल ही आमच्याकडनं तुमची नाही आशिष म्हणतोय की तू ते डिलीट करशील. पण नाही डिलीट करणार नाही मी ते. बघ आज संध्याकाळी आपला व्हिडिओ पडेल. करणं सगळी पोरं एकत्र जमूया. करतोयच ना हे चाललंयच ना भावा आता तेच चालू आहे. तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो. यात्रेची तयारी पुढची करायची आहे. आणि आज संध्याकाळी देवीचा गोंधळ आहे ठीक 8 वाजता. त्याचबरोबर 10 वाजता करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ऑर्केस्ट्रा तुफान आहे. आणि उद्या भर यात्रा असते. भर यात्रेला स्पेशल असं कोकणी ढोल असणार आहेत. त्याचबरोबर विशेष असं आमचं पालखी नृत्य देखील असणार आहे. त्यामुळं तुम्ही कोयना नगरीतील या मोठ्या यात्रेला नक्की भेट द्या आणि हा आमचा कार्यक्रमाचा आनंद घ्या. व्हिडिओ आता इथेच थांबवतो कारण यात्रेची पुढची तयारी पण करायची आहे. बाय बाय चलो.